आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. होती आपली त्यानंतर आता एक चांगले परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये आता भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे. काय सांगा कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी राहील आता का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना परभणी विधानसभा आणि जिंतूर विधानसभामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती झालेली आहे आणि नक्कीच महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला सर्वजण मिळून एक विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्यामध्ये देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकास कामं झाले आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचे निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी वरपुकर साहेब, सीतारामजी गंधाड मामा आणि शिवसेनेचे सर्व नेते आनंद भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच जिल्हा परिषदला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि युतीचा जिल्हा परिषद झेंडा फडकणार म्हणजे फडकणार. कशी वाटाघाटी असेल? एकंदरीत आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा, कशा पद्धतीने असेल विस्तृत सांगा. आता आमचे दोन विधानसभेमध्ये तर आमची स्पष्ट युती झालेली आहे. परभणी विधानसभेमध्ये 2 जागा भारतीय जनता पार्टी लढवित आहे, 2 जागा शिवसेना लढवित आहे. जिंतूरमध्ये 2 जागा शिवसेनेला दिलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण आहे. उमेदवार पण आमचे अतिशय चांगले आहेत, अनुभवी आहेत, काही नवीन उमेदवार आहेत, पण नक्कीच सर्वसामान्य जनतेला मान्य असलेले आमचे उमेदवार आहेत. सर भाऊ, तुम्ही उमेदवार जेव्हा दिले तर निकष काय ठेवता? कार्यकर्ते का एकनिष्ठ कार्यकर्ते का पैसेवाले कार्यकर्ते का पैशावाले उमेदवार काय हो निकष काय ठेवला तुम्ही? नाही, निकष असा ठेवला होता की काम करण्याची पद्धत, समाजामध्ये वागण्याची पद्धत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, नेहमीच चांगल्याच उमेदवाराचा विचार करते आणि निष्ठावान सुद्धा पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय. नाही, पालिकेत अशा प्रकार आरोप झाले की कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही बाहेरचे उमेदवार दिले, त्याच्यामुळे तुम्हाला फटका पडला. यावेळेस झेडपीला असं झालं का तुम्ही? नाही, बाहेरचे कुठं महानगरपालिकेत आम्ही उमेदवार दिले होते? चर्चा होती कारण तुमच्याच उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले तुमच्यावर. सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली ती महानगरपालिकेमध्ये. तसं की पेडगाव सारखा झाली, गणेश देशमुख हे खूप दिवसापासून प्रयत्न करत होते, तशा उमेदवाराला डावलून तुम्ही नवीन उमेदवार दिला म्हणे. मग निकष काय ठेवला तुम्ही? उमेदवार दिला निकष काय ठेवला? रेशो गणेशराव देशमुखांना भारतीय जनता पार्टीने नेहमीच सहकार्य केलेले आहे. राजकारणामध्ये सर्व गोष्टीचा विचार होऊनच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढीत असते आणि आमच्या कार्यकर्त्याला भविष्यामध्ये गणेशरावला न्याय मिळेल ना. आज पण ते कामगार मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. नाही, रेशोमध्ये त्यांचं असं म्हणणं की मी 42% आहे, मला तरी पक्षानं उमेदवार डावलण्यात आली म्हणे. नाही, तसं काही विषय नाही. आणि ते अकनूर म्हणून आहे ते तुमच्याच पक्षात आहेत, त्यांनी खतखत व्यक्त केली की आम्ही 10 वर्षापासून पक्षाचं काम करायला म्हणे, तरी आम्हाला उमेदवार दिला नाही. अवश्य भारतीय जनता पार्टीमध्ये ते काम करायले, त्याची खतखत जरी असली पण भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्ह्याचं महामंत्री केलेलं आहे. राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा असतो आणि नेहमीच पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देत असतो.